हा व्हिडिओ बघा। मस्जिद नहीं तोड़ना चाहिए था, घर तोड़े हम वो मानते हैं कि मस्जिद नहीं तोड़ना चाहिए था। हमारा अल्लाह का कलाम है इसके अंदर, हमारा अल्लाह का कलाम है। वहाँ की भी मस्जिद तोड़े, अल्लाह के कलाम को निकाले भी नहीं। हा व्हिडिओ आहे बांद्रामध्ये, जेव्हा माननीय उच्च न्यायालयाच्या सांगण्यानुसार जे काही अनाधिकृत तिथं बांधकाम झालेलं होतं रेल्वेच्या जमिनीवरती झोपडपट्टी वसवण्यात आली होती आणि ही बरेच वर्षांपासून तिथे होती। तिथं 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 मजले चढवून झोपडपट्टीचं बांधकाम झालं होतं। आपण व्हिडिओमध्ये बघितलं। शासनाने संविधानिक पद्धतीने कारवाई केली आणि तिथं एक मोठी मशीद सुद्धा होती आणि ती मशीद सुद्धा पाडण्यात आली। पोलीस बंदोबस्त होता, पोलिसांवरती तिकडे दगडफेक सुद्धा करण्यात आली, धार्मिक तेढ निर्माण करण्यात आली। सगळ्या घटना आपण टीव्ही वरती बघितल्या। याच्यामधून एक समजण्यासारखी गोष्ट आहे, या लोकांना यांच्या मजहबच्या विषयीची प्रेम, आस्था, निष्ठा, प्रामाणिकपणा हा किती लेवलचा आहे हा विचार करा तुम्ही। एखादी गोष्ट इल्लीगल पद्धतीने ते करत आहेत तरी सुद्धा ते बरोबरच आहे। हाच भाव बाबरी मस्जिद राम जन्मभूमीच्या बाबतीत पण होता की बाबरने आपलं राम जन्मभूमीच्या ठिकाणी मंदिर पाडून मस्जिद बांधली। त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तिथे राम जन्मभूमीचं मंदिर तयार होणार होतं, तरी सुद्धा काही त्यांच्यातले लोक हे मान्य करायला तयार नव्हते। अजून सुद्धा यांच्यातले काही नेते मंडळी म्हणतात की सुप्रीम कोर्टाला फसवण्यात आलेलं आहे, त्यांनी चुकीचा निकाल दिलाय। म्हणजे विचार करा, ही मानसिकता त्यांच्यामध्ये आहे। माझा प्रश्न आहे हिंदू समाजातल्या लोकांना, धर्माबद्दलची कटिबद्धता, धर्माबद्दलचं प्रेम हे तुमच्यामध्ये कधी जागरूक होणार आहे? आपण फक्त आपल्यामध्येच भांडणं करत बसलोय, प्रांतवादामध्ये आपण भांडतोय। आपल्याला आपल्या गोष्टींचा अभिमान असला पाहिजे, हे सगळं सत्य आहे, पण जेव्हा गोष्ट देशाबद्दल येईल, धर्माबद्दल येईल, तेव्हा आपण एकजूट संघटित राहणं गरजेचं आहे। याही गोष्टींचा आपण विचार करा। जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम।